नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता पहिलीचा गणित विषयातील चला वजाबाकी शिकू हा घटक शिकणार आहोत। पान नंबर आहे 33 आणि 34। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। चला तर मग सुरुवात करूया। यशकडे 3 जांभळे होती, त्यापैकी 2 जांभळे त्याने रमाला दिली। पहा, 3 पैकी 2 त्याने रमाला दिली, म्हणजे त्याच्या जवळची 2 जांभळे कमी झाली। मग किती उरलं त्याच्या हातात? 1च। हेच आपण कसं लिहू? 3 वजा 2 बरोबर 1। आता या चित्रात काय दिसतंय? छान बदकाची पिल्लं दिसतायत। किती आहेत बरं? 1 2 3 4 5। ही पिल्लं तळ्याच्या काठावर बसली आहेत। त्यातल्या एका पिल्लानं टुनकन तळ्याच्या पाण्यात उडी मारली आणि मग तळ्याच्या काठावर किती राहिली बरं शिल्लक? 1 2 3 आणि 4 पिल्लं शिल्लक राहिली। हेच आपण गणितात कसं लिहू? 5 वजा 1 बरोबर 4, म्हणजे 5 पैकी एका पिल्लानं उडी मारली आणि काठावर 4 पिल्लं शिल्लक राहिली। एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी म्हणजेच वजाबाकी करण्यासाठी हे चिन्ह वापरतात आणि ते वजा असे वाचतात। ही आपल्या मित्रमैत्रिणींनी काढलेली चित्रे आहेत। त्यांची गोष्ट सांगा पाहू। पहा, श्रेयसने या चित्रावरून गोष्ट तयार केली। तो काय सांगतो ते ऐकू। सोहमने दुकानातून 4 अंडी आणली। रस्त्याने येताना त्यापैकी 1 अंड फुटलं आणि सोहमकडे 3च अंडी शिल्लक राहिली। छान, श्रेयसने मस्तच गोष्ट तयार केली। त्याने सांगितलं 4 अंड्यापैकी 1 अंड फुटलं आणि 3 शिल्लक राहिली। हेच आपण कसं लिहू? 4 वजा 1 बरोबर 3। हे चित्र प्रणालीने काढलंय। कशाचं आहे बरं ते? बरोबर लगोरी या खेळाचं। आणि यावर तिने छानशी गोष्ट पण तयार केली। ऐकूया मग ती काय सांगते ते। मुलांनी लगोऱ्या खेळताना एकावर एक 7 लगोऱ्या रचल्या। ओमने त्यावर एक जोरात चेंडू मारला आणि 4 लगोऱ्या खाली पडल्या आणि 3 लगोऱ्या मात्र जागेवर तशाच राहिल्या। छान, प्रणालीने सुद्धा खूप सुंदर गोष्ट बनवली। हेच आपण गणितात कसं लिहू? 7 वजा 4 बरोबर 3, म्हणजे 7 लगोऱ्यांपैकी 4 लगोऱ्या खाली पडल्या आणि 3 शिल्लक राहिल्या। अशी छान छान चित्र तुम्हीही काढायचीत आणि त्यावर गोष्ट तयार करायची। आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 33 वर हे चित्र आहे। यात एका मुलाच्या हातात फुगे आहेत आणि त्याच्या हातातील फुगे उडून चाललेत, म्हणजे हळूहळू कमी होत आहेत आणि त्या फुग्यांवर काहीतरी लिहिलंय सुद्धा। आपण ते वाचूया। कमी झाले, खाल्ले, खर्च केले, काढून घेतले, शिल्लक राहिले, दिले, उडून गेले, उरले। या शब्दांनी काय समजतं आपल्याला? की वस्तूंची संख्या कमी झाली। असे शब्द जेव्हा गणितात येतात तेव्हा वजाबाकी करायची। पुढील चित्रे बघा आणि त्याखालील चौकटी पूर्ण करा। पहा, काय दिसतंय चित्रात? 3 चेहरे आहेत। त्यानंतर त्या 3 चेहऱ्यांपैकी एका चेहऱ्यावर काट मारली, म्हणजे एक चेहरा कमी केलाय। मग किती शिल्लक राहिले? 2। अगदी बरोबर। हेच आपण कसं लिहिणार? 3 वजा 1 बरोबर 2। खूप छान। या दुसऱ्या चित्रात काय बरं दिसतंय? बेडूक। पहिल्या चौकोनात किती बेडूक आहेत? 1 2 3 4।
आणि दुसऱ्या चौकोनात त्यापैकी 2 बेडूक कमी केलेत म्हणून त्यांच्यावर तिरकी रेष मारलीये. मग 2 बेडूक कमी केल्यानंतर किती शिल्लक राहिले? 2. अगदी छान. हेच आपण कसं लिहिणार? 4 वजा 2 बरोबर 2. व्हेरी नाईस. अशीच काही चित्रे आपल्या गणिताच्या पुस्तकात पान नंबर 34 वर दिली आहेत. त्याखालील चौकटी तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. करणार ना मग? धन्यवाद.